नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला लॉट्समध्ये झालेल्या चेंजेस व बँक निफ्टीमध्ये जो काही एक्सपायरी डे आहे तो चेंज झाला आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी कधी होत होती, तर आठवड्याला त्याची एक्सपायरी व्हायची. तसेच निफ्टीची सुद्धा त्याच वेळेस व्हायची. मग आता का झालं आहे, तर बँक निफ्टीची जी एक्सपायरी आहे ते बदल करण्यात आलेला आहे. ओके मित्रांनो, बदल करण्यात आलेला आहे. तर का बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी, त्याची जी एक्सपायरी आहे ना ती गेलेली आहे महिन्याला. कुठे गेलेली आहे? महिन्याला. ओके मित्रांनो, त्याची एक्सपायरी जी आहे अगोदर आठवड्याला व्हायची व नंतर आता ती चालू झाली आहे. म्हणजेच त्याची महिन्याच्या एंडिंगला त्याची एक्सपायरी होणार आहे. तर मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये तसं नाही राहणार. बँक निफ्टीमध्ये आठवड्याला जी एक्सपायरी होती ना त्याच वेळेस त्याची एक्सपायरी राहणार आहे. तर याच्यामध्ये लॉट साईजमध्ये चेंजेस झालेले आहेत, ते मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडणार आहे. तर पहिल्यांदा घेऊया निफ्टीमध्ये बघायला गेलं तर स्टार्टिंगला 25 लॉट साईज होती. ओके मित्रांनो, 25 शेअर्सचा एक लॉट होता. तर आता त्या ठिकाणी त्याचे 75 केलेले आहेत. म्हणजेच 75चा एक लॉट असेल. बघा मित्रांनो, याच्या तिप्पट केलेली आहे. तसेच बँक निफ्टीमध्ये पहिल्यांदा 15चा एक लॉट असायचा. ओके मित्रांनो, तर आता त्या ठिकाणी त्याचे 30चा एक लॉट असणार आहे. अशा पद्धतीने चेंजेस केलेले आहे. आणि जे काय फिन निफ्टी आहे त्याचे अगोदर असायचे 25चा एक लॉट, आता चेंज होऊन त्याचं झालेलं आहे 25चा 65ला एक लॉट. तर अशा पद्धतीने लॉट्समध्ये चेंजेस झालेले आहेत मित्रांनो. मग आता जे ट्रेडर्स बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत होते आता ते कुठं जायचे? बघा मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जे ट्रेडर्स होते ते जणू करून ज्या दिवशी बँक निफ्टीची एक्सपायरी असेल ना, म्हणजेच त्याच दिवशी त्या ठिकाणी ट्रेड करत होते, जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होत होता. तर असं नसून आता त्याच्यामध्ये चेंजेस आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, मग बँक निफ्टीवाले कुठे जायचे? आता सरळ जायचं निफ्टीमध्ये. कुठं जायचं? निफ्टीमध्ये. तर का? त्या ठिकाणी आठवड्याला त्याची विकली एक्सपायरी आहे. ओके मित्रांनो, आता मग बँक निफ्टीमध्ये करायचं काय? बँक निफ्टीमध्ये नोव्हेंबर महिना एवढं शांत राहायचं, जणू करून नवीन महिन्यात त्याची नवीन जे काही टेक्निक आहे मी तुम्हाला त्याच्यासमोर मांडणार आहे, ते पण मी डिसेंबर महिन्यात मांडणार आहे. आता जर त्याच्यामध्ये करायला गेलो तर लॉस होण्याचे जास्ती चान्सेस तुम्हाला भेटून येतील. व आता आपण काय करायचं, एकदा शेअर्स घेतलो की आपणाला आठवडाभर म्हणजेच एक्सपायरी डे येईपर्यंत ते शेअर्स आपणाला होल्ड करून ठेवता येत होते. पण आता तसं नाही. आता बँक निफ्टीमध्ये महिनाभर होल्ड करून ठेवावे लागेल. ओके मित्रांनो, अजून तुम्हाला माहिती द्यायची म्हटलं तर याच्यामध्ये जो प्राईज आहे ना ते मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. चला तर मग तुम्हाला मी दाखवतोच ते कशा पद्धतीने वाढ झाली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो एक शेअर बघायला गेलं तर त्या ठिकाणी 400च्या जवळपास असायचा. म्हणजेच 15 चौक
60 म्हणजेच या ठिकाणी 6000 रुपयाला एक लॉट भेटायचा. ओके. तर मित्रांनो आता तसं नसून एक मिनिट हां, तर मित्रांनो तसे नसून आता 400 गुणिले 30 करावे लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी त्याचं उत्तर 12,000 नाही सॉरी मित्रांनो, एक मिनटं, या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज झालो मी. हां, 15 चौक 60 होता. ते 6000 रुपये जर आपण त्या ठिकाणी दिलो तर एक लॉट भेटत होता. तर मित्रांनो तेच बघा आता 30 झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी 30 शेअर्स घ्यावं लागत आहे. म्हणजे 4 त्रिकम 12, 12,000 रुपये या ठिकाणी आपणाला द्यावं लागेल. या ठिकाणी दुप्पट पैसे द्यावं लागेल लॉटला. तर निफ्टीमध्ये बघा मित्रांनो जवळपास 200 रुपयेपर्यंत एक शेअर्स भेटत होता. त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागत होते त्याचे 25, म्हणजेच 25चा एक लॉट बनत होता त्या ठिकाणी. तर आता बघा आता झालेलं आहे त्याचं 75, म्हणजेच 200 गुणिले 75 करावे लागेल. ओके मित्रांनो, तर बघा किती येईल. हां, तर बघा मित्रांनो 5000 पर्यंत एक लॉट बँक निफ्टीमध्ये यायचा. तर आता त्या ठिकाणी आपल्याला मोजावे लागेल 15,000 रुपये एक लॉट घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने चेंजेस झालेले आहेत. म्हणजेच आता बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल तर मोठ्या प्रमाणात आपले पैसा यामध्ये घालावा लागेल. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.